मॉर्निंग. तर आज तन्वीच्या पप्पांना ना खूप दिवसानंतर मॉर्निंग ड्युटी लागली होती. आता ते त्यांच्या ड्युटीला गेले, पण तन्वीला स्कूलला सोडायची ड्युटी मात्र माझी लागली होती. मग काय पटापट सगळं आवरलं आणि तन्वीला स्कूलला सोडून आले. घरी आल्यानंतर माझे कामं आवरायला घेतले. सोफ्यावरच्या कवर छान असे झटकून नीट टाकून घेतल्या. त्यानंतर बेडरूम वगैरे आवरून घेतली आणि आज घरात ना खूप जास्त शांतता होती, कारण घरात मी एकटीच होती. तन्वीसुद्धा स्कूलला गेली, त्यामुळे मलासुद्धा खूप बोर होत होतं. पटापट सगळं घरातलं काम आवरून घेतलं. छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर शिरा बनवायला घेतला, कारण आज एकादशी बारस होती आणि मला सुद्धा उपवास सोडायचा होता. म्हटलं चला छान असा नैवेद्यासाठी शिरा वगैरे बनवला, नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर मी सुद्धा मस्त पोटभर जेवण करून घेतलं. पर्यंत लगेच तन्वी सुद्धा आली होती. आल्यानंतर मस्त आम्ही थोडे गप्पा वगैरे मारल्या आणि संध्याकाळी ना पावभाजी बनवायची होती, तर तेच मी इकडे तयारी करायला घेतली. तेवढ्यात हे सुद्धा ड्युटीवरून घरी आले. येताना यांनी छान असे वडापाव आणले होते. मग काय मस्त सगळ्यांनी मिळून वडापाव एन्जॉय केले. तन्वीला वडापाव नको होता, तिला चॉकलेट पाहिजे होतं, त्यामुळे ती अशी बघत होती. तेवढ्यातच ना आमची लाईट सुद्धा गेली होती. मग काय पावभाजीचा मेनू कॅन्सल झाला आणि पटकन मी खिचडी लावून घेतली. जी पावभाजी बनवली होती तिला छान असं मॅश करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. म्हटलं सकाळी बनवूया. तोपर्यंत लाईटसुद्धा आली होती. खिचडी झाली. मग काय पटकन आम्ही ताटे वगैरे केले आणि आज पप्पा घरी होते म्हणून तन्वीला होमवर्क ना पप्पाकडूनच करून घ्यायचा होता. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.